आहोत चालू असलेला रंगणारा मुकाबला आरके मुलुंड ओमकार गिरगाव विरुद्ध आयनॉक्स वॉरियर चेंबूर हा सामना रंगताना आपल्याला मैदानात दिसेल। टेनिस क्रिकेटचा पॉवर हाऊस म्हणून असा उल्लेख सरांनी केला आणि तेच मैदान म्हणजे तिलकनगर इथून खूप सारे मोठे खेळाडू घडत आहेत या मातीतून आणि काही मैदान असे असतात जिथे लेजेंड्स तयार होतात आणि ते हेच मैदान आहे जिथून खूप सारे लेजेंड्स घडलेले आहेत त्यांना देखील मानाचा त्रिवार मुजरा। आज पंचांची देखील कामगिरी चांगली राहिलेली आहे त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमीच आहे। टेनिस cricket.in वरती हे संपूर्ण स्पर्धेचं गौरव होतंय त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ॲक्शन्स टिपल्या जात आहेत त्यांचं देखील मनापासून आभार। आणि आमच्या सोबत गुणसंख्या लेखक विशाल आज सकाळपासून जोडलेला आहे त्याचं सहर्ष स्वागत। जाऊयात आपण दुपारच्या सत्राकडे। सामन्याला लगेचच सुरुवात होते कुठे जाऊ नका तुम्ही पाहत राहा तिलकनगर चषक 2026 पर्व पहिलं। आमचे स्पॉन्सर दाते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठे योगदान लाभलं हनुमान स्पोर्ट्स क्लब राहुल गजानन वालन्स RGW प्ले बॉय स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर तिलकनगर पोलीस स्टेशन्स मिस्टर अमित सातार्डेकर मिस्टर सुशांत सावंत मिस्टर हेमंत मापुसकर। सामन्याला सुरुवात होते आणि आयनॉक्स वॉरियर चेंबूर या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी ओमकार देसाई आणि वेदांत देसाई ज्या नावाने अक्षरशः या चेंबूर विभागातील टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेट असो याला मोठं केलं तेच नाव कुर्ला विभागातून बिलॉंग करणारे आणि आज स्वतः पिता आणि पुत्र मैदानात दाखल झालेले आहेत। एक फ्लाइंग स्टार्ट देण्यासाठी एक जबरदस्त सुरुवात करून देण्यासाठी आयनॉक्स वॉरियर या संघासाठी या मॅचला मजा येणार आहे कारण की दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मैदानावरती शांतता आहे कारण की ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे कारण की दोन्ही दिग्गज संघ मैदानात दाखल झालेले आहेत। स्ट्रायकिंग एंडला पण पावया कोण स्ट्राइक वरती राहील परंतु या मॅचला खऱ्या अर्थाने मजा येणार आहे। दिवसभरामध्ये प्रेक्षक मायबाप देखील आमच्या सोबत जोडून राहिलेले आहेत क्रिकेटच्या या पंढरीमध्ये तिलकनगरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये त्या प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष स्वागत। आणि जसं दुपारचं सत्र पुढे पुढे चाललं आहे विशाल सर तशी प्रेक्षकांची देखील गर्दी वाढायला लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने सांगितले की रविवारच्या दिवशी या मैदानावरती बसायला जागा नसते एवढे प्रेक्षक मायबाप जमा होतात त्यामुळे तिलकनगर चषक 2026च्या उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये अजून देखील प्रेक्षक मायबापांची गर्दी होईल। परंतु इथे मॅचला सुरुवात होते आयनॉक्स वॉरियर संघाकडून सलामीची धुरंधर A1 जोडी ओमकार देसाई आणि त्याच्या समवेत वेदांत देसाई मैदानात दाखल झालेत आणि गोलंदाजी वरती आपण पाहतोय ते स्तर्रार अली हसन। स्ट्राइक वरती आहे वेदांत पहिला चेंडू अलीचा पहिलाच बॉल वेगवान चेंडू लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे जरूर तो बनेल दर्शक आणि पहिल्या चेंडूवरती वेदांतने आपली मनीषा साफ केलेली आहे षटकाराने। जबरदस्त स्ट्रोक पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार वेदांच्या बॅट मधून आणि जे डावखुरे फलंदाज असतात त्यांचे षटकार चौकार खास करून कव्हरच्या क्षेत्रामधील
डावखुऱ्या फलंदाजांचे चौकार पाहायला एक वेगळीच मजा असते, एक वेगळीच कला असते, एक रचना असते त्या फटक्यामध्ये. परंतु हा उमदा स्ट्रोक आपण वेदांच्या बॅट मधून पाहिला. षटकाराने खातं खोललंय आयनॉक्स वॉरियर संघाचं. पुढचा बॉल अली हसनचा. यावेळेस पहा इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून पंचाने नो बॉल दंडित केलाय आणि नो प्लस हा येईल चौकार. ओ काय फटका होता, जबरदस्त. आक्रमक करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यावरती हा नजाकत देखना स्ट्रोक वेदांच्या बॅट मधून. म्हणजे हा पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. धावफलक 11 वरती पोहोचलाय. प्रीटचा बॉल. पाच सुरुवात चांगली राहिलेली आहे आयनॉक्स वॉरियर संघाची. प्रीटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती चांगला आलेला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होतील. वेदांत चांगली सुरुवात. धावफलक 13 आकड्यावरती. रबर बॉल वरती जर पाहिले गेले तर पाऊस असणं खूप गरजेचं आहे विशाल सर. जेवढा पाऊस पडेल तितकी या खेळाला अजून मजा येते, परंतु आज पावसाने गैरहजेरी लावलेली आहे. धावफलक 13 वरती पोहोचलाय. प्रीटच्या चेंडूवरती मोठा फटका आलेला नाहीये, परंतु सुरुवात चांगली झालेली आहे. चेंडू पायावरती आदळतोय. बॉडी लाईन अटॅक ठेवला यावेळेस गोलंदाज अली हसन याने. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. चांगला कमबॅक अली हसनचा. आता मात्र स्ट्राइक वरती असेल ओमकार देसाई, ज्या नावाने गेली कित्येक दशक या क्रिकेटची निस्वार्थ सेवा केली, तो हा आपल्याच भागातून बिलॉंग करणारा खेळाडू ओमकार देसाई. आणि नेहमी चर्चेमध्ये असणार हे नाव आहे अली हसन, ज्याने कमबॅक केले, परंतु त्याच्यासमोर जबरदस्त खेळाडू ओमकार देसाई. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, मनगडाच्या साहाय्याने मात्र दिशा द्यायची होती. मिस टाइम स्ट्रोक होता. अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात हा चेंडू कोसळतोय. त्यासाठी गेले होते, कलेक्ट करता आले नाही, अंदाज बांधता आला नाही. हा फटका खेळता फ्लिक करायचा होता. हे पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी हलक्या हाताने मात्र दिशा द्यायची होती. मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचले होते, परंतु कॅरी करता आलेला नाहीये. एक धाव. ओमकारचं खातं देखील खोललं जाईल. वेदांत पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येतोय. ऑलरेडी त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार आलाय. यावेळेस पहा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जादुई फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फॉलो केलं यावेळेस वेदांतला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अली हसन जबरदस्त चेंडू हाताळला. ओहो यॉर्कर, तो देखील सुरेख पिन पॉइंट यॉर्कर, तिखट मारा अली हसनचा. आणि आतापर्यंत पाहिलं तर व्हेरिएशन पाहिलं होतं त्याच्या गोलंदाजीमध्ये, परंतु यॉर्कर स्पेशलिस्ट आहे आणि तो देखील सुरेख हाताळला. सरप्राईज केलं. पहिल्या षटकाची ते समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर आयनॉक्स वॉरियर 16 या आकड्यावरती आहे, ज्यामध्ये वेदांच्या बॅटमधून 12 धावा आलेत आणि ओमकार 1 धावेवरती खेळतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सौरव यांच्या हातामध्ये चेंडू थमावलाय. पहिला बॉल खूपच बाहेर. वेदांतने कोणती मुवमेंट केलेली नाहीये. ऑफसाइड दी ऑफ खेळवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राने धावफलक पुढे सरसावेल. 17 या आकड्यावरती. जबरदस्त स्पर्धा होत असताना वातावरण शांत आहे, परंतु मैदान ज्या पद्धतीने सजलंय, चौफेर पाहिलं तर
दाट वनराई आहे आणि वनराईमध्ये अगदी बिल्डिंगच्या चारी बाजूने हे सजलेलं मैदान, परंतु या मैदानाला अजून सजवतोय आपल्या बॅट मधून मिस्टर वेदांत देसाई. त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा प्रहार, षटकार. काय बॅटिंग चालले वेदांची. 7 चेंडू 19 धावावरती घेतोय. धावफलक 23 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूला फोर्स केला होता, ताकदीचा वापर केला होता. एकच धाव. चांगलं कलेक्शन डीपला. समोरच्या दिशेने फटका खेळला होता. आणि पहा, ओमकार देसाई एक मोठं नाव आहे, परंतु वेदांत समेत ते मैदानात उतरले आणि स्ट्राईक वेदांतने घेतली. आणि ज्यावेळेस आपल्या सोबत भले आपले वडील असतील, परंतु ते देखील स्टार खेळाडू आहेत आणि त्यांच्या छत्रछायेखाली ज्यावेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस एक जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी बखूबी आपल्या खांद्यावरती घेत असताना वेदांत. धावफलक पोहोचले 24. चला थोडी सामन्याला गती द्यायचे. आपण बरोबर 2:30 घड्याळ झालेले आहेत आणि सामना रंगला. फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल दिलेला आहे. दुसरा चेंडू देखील आपल्या मनगटाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता ओमकार यांनी आणि एक्स्ट्राची धाव येते. धावफलक पुढे पोहोचेल 25. आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती जसे चंद्रकांतजी शेट्टी सर आलेले आहेत आणि त्या जुन्या आठवणींना तो जवळपास 20-25 वर्षापूर्वीचा काळ त्यांच्या वाणीमधून ऐकतोय आणि ते एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करतो. हो, चांगला यावेळेस दिशा दिली मात्र चेंडूला. ऑफसाइड दी ऑफ यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फटका खेळत असताना अजर जबाबीपणा दाखवला. यावेळेस तिसरीचा प्रयत्न आणि ती धाव देखील पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल इथे पाहायला मिळाला. 3 धावा येत आहे त्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलक 28 याकडे वरती पोहोचलाय. वेदांत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. 7 चेंडू मध्ये 20 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. एक क्लासिकल 4 आला होता आणि 2 मोठे हिट. यावेळेस चेंडू अतिरिक्त उसळ होते. अंदाज बांधता आलेला नाहीये. पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि पाठीमागे विकेट किपरने कोणतीही चुकी केलेली नाहीये. वेदांतच्या या खेळीचा इथे होईल अंत. 7 चेंडू 20 धावांची त्याची खेळी. 28 वरती पहिला गडी गमावला ऑयनॉक्स वॉरियर या संघाने. हा पहा रिप्ले. राहुल चांदुलकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ही खूप महत्वाची कॅच होती आणि ती कॅच त्यांनी पकडली. मुजंबिल मैदानात दाखल झालेले आहेत. विक्रो विभागातून बिलॉंग करणारे खेळाडू आणि कित्येक वेळा या खेळाडूने या नंबरवरती जो चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे, करून दाखवलेले आहे आणि खास करून पूलचे फटके त्याचे जबरदस्त असतात. वेदांत बाद झालाय, डावखुरा फलंदाज, आणि इथे मुजम्मिलला वरती बोलवले कारण की तो देखील एक डावखुरा फलंदाज आहे. राईटी आणि लेफ्टी हे कॉम्बिनेशन मैदानात सातत्याने पाहायला मिळतंय. हलक्या हाताने ड्राइव्ह केलाय. कलेक्शन होईपर्यंत एकच धाव घेतली जाईल. पहा इथे खराब फेकी, आणि या खराब फेकीला तुम्ही खास करून ओमकार देसाई यांच्या समोर वापरू शकत नाहीये, कारण की खूप चतुर आहेत, चतुर चालक आहेत. एकीचं रूपांतर दुसरे सहजरित्या करतात. 30 वरती धावफलक पोहोचलाय. मुजम्मिनच्या बॅट मधून या 2 धावा. चांगला बॉल यावेळेस ऑफसाइड ड्रॉप चेंडू हाताळा होता. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षक नाहीये. पाठीमागच्या दिशेने आउटफील्ड खूप फास्ट आहे. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय.
2 षटकाच्या अखेरीस धावफलक 34, सरासरी 17ची मेंटेन ठेवलेली आहे. जरी वेदांत बाद झाला असला तरी तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल हे पण देखील पाहणं गरजेचं तितकंसं महत्त्वाचं असेल. कारण की ओमकार देसाई मैदानात चांगल्या पद्धतीने चांगले सेट झालेले आहेत. मोठा फटका जरूर आलेला नाहीये परंतु चांगले सेट झालेले आहेत. आणि जेवढा काळ तुम्ही विकेटमध्ये उभा राहाल तेवढा काळ तुम्हाला या खेळपट्टीचा या मैदानाचा अंदाज येतो. आणि ज्या पद्धतीने चंद्रकांतजी सरांनी सांगितलं होतं की जो खेळाडू या मैदानात खेळतो त्याची खरी परीक्षा नाहीये तर ती सत्व परीक्षा असते. कारण की या मैदानातून जो खेळाडू खेळून बाहेर जातो त्याला चांगला अनुभव येतो, चांगला अंदाज येतो. कारण की तितकंसं सोपं नाहीये या मैदानात खेळणं, या खेळपट्टीवरती खेळणं. अहमद शाह आलेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. तिसरं षटक घेऊन धावफलक 34 वरती आहे आणि स्ट्राईक वरती ओमकार देसाई आहेत. पहिला बॉल अगदी ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू, त्याला ऑन साइडला खेचून मारलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. ओमकार देसाई बॅटच्या मधून हल्ला, चौकार. या मैदानातील जर डायमेन्शन पाहिलं तर सर्वात दूरची ती बाउंड्री आहे आणि तिथे हा फटका खेळला ओमकारने. आणि ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता. वाटलं नव्हतं हा बॉल इकडे मारू शकतो परंतु अनुभव आहे आणि अनुभवाचं रूपांतर इथे मैदानात आपल्या बॅटमधून दाखवत असताना ओमकार देसाई. पुन्हा एकदा फटका फसलाय. जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिली धाव कंप्लीट केली, दुसरी आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण होत असताना दिसते. थ्रो मध्ये थोडीशी खराबी. पुन्हा एकदा पहा, पैकी चांगली राहिली होती जरूर परंतु गोलंदाजाला चेंडू अडवता आलेला नाहीये. अहमद शाह होते आणि धावा 4 पूर्ण केल्या जात आहेत. पुनरागमन जरूर झालं होतं अहमद शाह यांचं परंतु धावा इथे 4 पूर्ण केलेले आहेत. धावफलक 42 वरती पोहोचलेला आहे. वेदांत जरी बाद झाला असला तरी दोन्ही फलंदाजाने पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये बनत असताना दिसते. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही tenniscricket.in च्या स्क्रीनवरती पाहू शकता. 90 दर्शवला जातोय. सोडून दिलाय. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. ऑफसाइड द ऑफ खेळवण्याचा प्रयत्न. बघूया पंच शहानिशा करतायत. कोणता तो योग्य निर्णय तुमच्या समोर येईल. परंतु सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे यावेळेस. सह्याद्री क्रीडा मंडळ यांचं यावर्षी 12 ऑगस्ट क्षमासावी 12 सप्टेंबरला भव्य दिव्य आगमन आहे आणि त्या आगमनासाठी मोठ्या संख्येने अतिशय जल्लोषात सहभागी व्हा. व्हाईट बॉल आलाय. त्यानंतरचं पुनरागमन फुल टॉस होता. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका खेळला. 1 बाउन्स निघून जाईल सीमा रेषा बाहेर, चौकार. ओमकार देसाईची बॅट आता खऱ्या अर्थाने बोलू लागलेली आहे. प्रत्येक व्हेरिएशन वरती प्रत्येक चेंडूवरती या फलंदाजाकडे एक्स्ट्रा फटका असतो की कोणता चेंडू कोणत्या दिशेला जाईल परंतु त्याला अजून कोणत्या दिशेला मारला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ओमकार देसाई आणि त्याच्या बॅटमध्ये. अहमद शाह पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत परंतु जे टॉप क्लास बॅटिंग चालले ओमकाराची तिथे प्रति उत्तर देण्यासाठी चेंडू नाहीये.
स्विचिटचा फटका. वा काय फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट रिजन प्लाइटेड फास्टेड फ्युरियस ओमकार देसाई. ब्रँडेड स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलाय. मी बोललो होतो या अगोदर की कोणता चेंडू कोणत्या ठिकाणी मारला जाईल हे उत्तर आहे, परंतु तो आणखीन कोणत्या तरी ठिकाणी मारू जाऊ शकतो याचं उत्तर म्हणजे ओमकार देसाई. संघाने आपली सांघिक 50 ओलांडून संघ 53 या आकड्यावरती पोहोचलाय. 7 चेंडू 22 धावावरती ओमकार देसाई यांच्या बॅटचा धमाका. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तितकासा बॅटवरती आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. लांबचा प्रवास राहील अधुरा, कारण की अगदी समोर रून 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. धावफलक 55 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. इथे पाहावं लागेल की सिंगल घेतली जाईल दुसऱ्या षटकासाठी. पुढील षटकासाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल की मोठा फटका येईल. ओ चांगला बॉल यावेळेस. वेग होता या चेंडूवरती. अतिरिक्त बाउन्स नव्हता. चांगली लेंथ. शेवटचा चेंडू डॉट आलाय आणि या अमित शहाच्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि टोटल 3 षटकानंतर 55 आहे धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओमकार देसाई 24 धावावरती खेळत आहेत आणि मुजमिलच्या बॅटमधून 2 धावा आलेत. पुढील सामन्यासाठी रिपोर्टिंग केलं जातंय प्रिवान बॉयज नायगाव विरुद्ध आपण पाहणार आहोत भांडूप स्ट्रायकर्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आता तुम्हाला रिपोर्टिंग केलं जात आहे. 4थ्या षटकांसाठी गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय. अर्के मुलुंड संघाकडून सौरभ आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक. पहिलं षटक दुसरं षटक त्यांनी तिथे हाताळलं होतं. तिथे त्यांना एक विकेट देखील प्राप्त झाली होती आणि पुन्हा एकदा त्यांनाच पाचारण करत असताना 4थ्या षटकासाठी कर्णधार स्ट्राईक वरती आहे मुजम्मिल. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे जरूर. पहिली धाव वेगाने. दुसरी धाव चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने पूर्ण होत असताना व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मॅच फक्त चौकार षटकाराने बनत नसते. तुम्हाला एकीचं रूपांतर दुहेरीत आणि जर टाइम भेटलं तर तीचं रूपांतर तिहेरीत करावं करणं गरजेचं असतं आणि तेच आज ओमकार देसाई यांच्यामध्ये आपण पाहिले. रनिंग बिटवीन द विकेट धावत असताना धावफलक 57 वरती पोहोचलाय. परंतु सौरभने चांगली सुरुवात केली. पुन्हा एकदा सुरेख यॉर्कर आणि ते विकेटचं होईल पतन. मुजम्मिल यांची छोटीशी खेळी येथे होईल समाप्त. अवघ्या 4 धावा त्यांच्या बॅटमधून 57 वरती इनॉक्स वॉरियर या संघाने आपला दुसरा गडी गमावलाय. अभिषेक आलेत. त्या तिखट यॉर्करला उत्तर नव्हतं मुजम्मिलच्या बॅटमध्ये. त्यांना परतावं लागलं. परंतु अभिषेक 3ऱ्या क्रमांकावरती मैदानात दाखल झालेले आहेत. 4थ्या क्रमांकावरती तो मैदानात दाखल झालेला आहे. नक्की इथे पाहावं लागेल की चर्चा काय रंगली असेल, कारण की ओमकार चांगला सेट झालाय आणि खेळपट्टीचा बहुधा चांगला अंदाज त्यांनी आतापर्यंत जाणलेला आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, गवताच्या पात्यामधून वाट शोधत चेंडू डीपला जातोय, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. इथे नक्की मला वाटते घरपोच होम डिलिव्हरी होत असताना, जसं अमेझॉनवर आपण गिफ्ट मागवतो त्या पद्धतीने, परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. अभिषेकच्या बॅट मधून या धावा येत आहेत. बॅट स्विंग चांगली आहे अभिषेकची, कारण की अतिशय वेगवान चेंडू होता आणि यॉर्करच करण्याचा प्रयत्न होता, थोडासा पुढे पडला होता चेंडू. बॅट स्विंग जबरदस्त आहे अभिषेकची. यावेळेस अपील जरूर झाले. सबमरीन चेंडू राहिला, अतिरिक्त उसळी नाहीये. डॉट बॉल रिप्ले तुम्ही पाहू शकता आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी, ज्या गोष्टीसाठी बोलवलं होतं सौरभ यांना ती त्याने आतापर्यंत साकारलेली आहे. एक विकेट देखील घेतलेली आहे, कारण की ती पार्टनरशिप बिल्डअप होत होती आणि ती पार्टनरशिप तिथे तोडली आणि त्यानंतरचा हा देखील सुरेख चेंडू. धावफलक पोहोचलाय 59. पुन्हा एकदा तोच चेंडू कॉपी पेस्ट केला यावेळेस. 30 लाईन, 30 लेंथ आणि 30 उंची चेंडूला होती. हा सलगचा दुसरा डॉट आलाय. थोडस प्रेशर आहे अभिषेक वरती. त्या विकेट नंतर थोडासा फलंदाजीमध्ये दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाइड दी ऑफ यॉर्कर, टॅक्टिकल शील्ड म्हणतात या चेंडूला. आणि या चेंडूवरती ज्याने महारत हासिल केलेली आहे तो गोलंदाज सातत्याने सर्रास होत आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर मात्र 4 धावा खर्च केल्या आणि ती जमत असलेली पार्टनरशिप तोडली. चौथ्या षटकानंतर धावफलकावरती 59 आहेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या शेवटच्या षटकाला कोणत्या गोलंदाजावरती भरोसा ठेवला जाईल, कारण की स्लॉटचं षटक असेल. ओमकार देसाई स्ट्राईक वरती असेल, ज्यांनी 9 चेंडू मध्ये 24 धावा केलेल्या आहेत. मयंक मांगेला 5व्या षटकासाठी स्लॉटचं षटक, भैरवीचं षटक हाताळण्यासाठी थोडीशी चर्चासत्र झालेली आहे, कारण की या अगोदरचं जे षटक सौरभने हाताळलं होतं 30 लाईन 30 लेंथ आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल का? वेट अँड वॉच. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी मयंक. लेदर बॉलचे स्टार खेळाडू मंदार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. आमचे देखील ते मित्र आहेत आणि एक हसत मुख व्यक्तिमत्व. आदरणीय निखिल कोटियन यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय निखिल कोटियन, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तितकासा बॅटवरती आलेला नाहीये, परंतु चेंडू निश्चित स्वरूपात डीपला येतोय आणि 2 धावा धावून कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहेत. 61 धावा धावफलकावरती झालेत. उर्वरित 5 चेंडू आहेत. ओमकार देसाई अगोदरच्या षटकामध्ये चेंडू खेळायला भेटलेले नाहीयेत, परंतु या षटकामध्ये बहुधा प्रत्येक चेंडूवरती ओमकार देसाईच आपल्याला स्ट्राईक वरती खेळत असताना दिसतील. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर यावेळेस अगदी मनगडाच्या साहाय्यानं मात्र दिशा दिलेली आहे. चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या क्षेत्राकडे ट्रॅव्हल होत असताना तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. इथे खराब फेकी, चेंडू अडवण्याची गरज होती. 2 धावा पूर्ण, तिसरी पूर्ण आणि पुन्हा एकदा इथे चौथीसाठी प्रयत्न केला जातोय आणि बॅकअप नाहीये. आयुष्यामध्ये तुमच्याकडे दुसरा प्लॅन असणं गरजेचं आहे. बॅकअप शिवाय आयुष्य आणि क्रिकेट नेहमीच अधुरं राहिलंय. एकीचं रूपांतर दुहेरीत केलं होतं आणि त्यानंतर फेकी खराब आणि तिचं रूपांतर 4 धावेमध्ये केलेलं आहे. आणि दुसऱ्या वेळा झाले विशाल सर की ओमकार देसाईंनी एका धावेच्या जागी 4 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत.
धावफलक 65 वरती पोहोचलाय. थोडीशी एरर होती. प्रिवान बॉयज नायगाव आणि भांडूप स्ट्रायकर्स कॉल दिला जातो. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हा तिसरा बॉल या षटकातील. मयंक पुन्हा एकदा सज्ज. ओमकार 11 चेंडू 30 वरती खेळतायत. पुन्हा एकदा मनगडसाईने फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि या अपीलला दिले उत्तर. विकेट, मोठी विकेट. ओमकार देसाई माघारी. स्लॉटच्या षटकामध्ये हा महत्वाचा टर्निंग असेल, कारण की धावफलक अतिशय वेगाने धावत होतं आणि त्या धाव संख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज मयंक यांनी. आणि मैदानात पहा उमर खान दाखल होत आहेत. जरी उर्वरित 2 चेंडू असले तरी, उर्वरित 3 चेंडू असले तरी या खेळाडूची चर्चा आज मुंबई असो मुंबई उपनगर मध्ये सातत्याने राहिलेली आहे. तोच फलंदाज मैदानात दाखल झालेला आहे, उमर खान. मयंक जबरदस्त गोलंदाजी राहिले स्लॉटच्या षटकामध्ये. अवघ्या 6 धावा त्याने आतापर्यंत 3 चेंडूच्या मोबदल्यात खर्च केलेल्या आहेत. उमर खान स्ट्राईक वरती. चौथा बॉल. स्लोवर बॉल यावेळेस हाताळला. पहिले 3 चेंडू अतिशय वेगवान होते, परंतु नवीन फलंदाज आणि नवीन चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. चांगला कट केला. 2 चेंडू बाकी आहेत. उमर खान यांना आता जास्त काळ भेटणार नाहीये सेट होण्यासाठी, कारण की स्लॉटचं षटक आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक 65 वरती पोहोचलाय. यावेळेस वेग दिला होता चेंडूवरती. चेंडू शरीरावरती आदळतोय. आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. 66 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग्स मधला. चांगला वेगवान बॉल यावेळेस. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळला. हात खोलून दिले नाहीयेत अभिषेकला. आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आयनॉक्स वॉरियर या संघाने 66 धावा धावफलकावरती उभ्या केलेल्या आहेत. 67 धावांचं लक्ष असेल आर के मुलुंड संघासमोर. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, आपण रिपोर्टिंग केलं होतं, अजून देखील कर्णधार उपस्थित राहिलेले नाहीयेत. चला, भांडूप स्ट्रायकर्स आणि प्रिवान बॉयज नायगाव या संघाचे दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चेंडू 37 धावांचं लक्ष असणार आहे. 67 धावांचं लक्ष असणार आहे. आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानात दाखल होईल जरूर, परंतु आपण आवाजामध्ये बदल करूया. या पाठलागा सोबत आपण आवाज ऐकूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेट्टी सर यांचा. वेलकम सर. धन्यवाद.
नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे टिळक नगर कप मध्ये. टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस टिळक नगर आणि टिळक नगर मध्ये सुरू आहे भव्य दिव्य असा क्रिकेटचा एक सोहळा. याच टिळक नगर मधून टेनिस बॉल क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंना आपण येताना पाहिलं, टीमला पाहिलं आणि आज त्याच टिळक नगर मध्ये एक मोठी स्पर्धा ज्यामध्ये आज व्यावसायिक गट आहे. चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय RK मुलुंड, ओमकार गिरगाव आणि त्यांच्या विरोधात आयनॉक्स ऑरियर कांधारी चेंबूर. चला अमित भाई, आपलं सुद्धा स्वागत असणार आहे. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न सनवेद व्यवहारे बसताना पाहिला मिळत आहेत आणि चिता कॅम्प एक्सप्रेस पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. वेग ही त्यांची ओळख राहिलेली आहे. उंच पुरे गोलंदाज आणि सध्या चर्चेत आहेत. नुकतीच डोंगरीची स्पर्धा पुरंदर चषक देखील बिलालने गाजवली होती. लक्ष मोठं नाहीये, परंतु सनवेदची विकेट आली आहे. महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळ सह्याद्री क्रीडा मंडळ 50व्या वर्षात पदार्पण करते. दरवर्षी सामाजिक संदेश देण्याचं काम मात्र सातत्याने केलेलं आहे सह्याद्री क्रीडा मंडळाने आणि या ठिकाणचा देखावा पाहण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी या सह्याद्री मैदानाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळत असते. आणि क्रिकेट म्हटलं तर जीव की प्राण या परिसराचा आहे. मग सह्याद्री, मग प्ले बॉय, मग प्रेसी असे एक ना अनेक संघ या परिसराने दिले, या मैदानाने दिले, खेळाडू दिले आणि म्हणूनच हा परिसर सातत्याने चर्चेत राहिला. चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमधील पाहायला मिळतोय. RK मुलुंड ओमकार गिरगाव त्यांच्या विरुद्ध आयनॉक्स चेंबूर या टीम मधील सामना पाहायला मिळतोय. रमेश कामी आलेले आहेत बॅटिंगसाठी. मुलुंडचे खेळाडू आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर अग्रीपाड्याचे राहुल चांदोरकर, तर चिता कॅम्प एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच गोलंदाज. गोलंदाजीसाठी बिलाल. दिल्ली बिग बॅश मध्ये मागील पर्वात काय जबरदस्त गोलंदाजी केली होती त्यांनी, तर तेच गोलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी 67चा पाठलाग करायचा आहे. सह्याद्री क्रीडा मंडळाच्या लाडक्या बाप्पाचं 12 सप्टेंबरला आगमन देखील होणार आहे आणि यावर्षी अतिशय धूमधडाक्यात मात्र हा गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि सगळ्यांना विनंती असणार आहे या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा. यावेळेला लेगस्टम्पच्या दिशेने बॉल थोडंसं शफल झाले होते. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल आहे. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या जर पाहिली तर आता सुरू झालेली आहे 67. 5 ओव्हरमध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. मुंबईतील झपाट्याने प्रगती करणारं उपनगर, एकेकाळच्या इमारती ज्या चाळीसारख्या होत्या त्या आता टॉवर मध्ये रूपांतरित झालेल्या आहेत. मराठी संस्कृती या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जोपासली जाते असा हा परिसर आहे. हा बॉल थोडासा मागे घेतला आणि बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. चेंडूचा टप्पा मात्र सातत्याने बदलतायत बिलाल. चिता कॅम्प परिसरातील वेगवान गोलंदाज, परंतु त्यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. टिळक नगर आणि टिळक नगर कप आज आपण पाहतोय. हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. बिलालचा वेग ही बिलालची ओळख राहिलेली आहे. आणखीन एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. लक्ष मोठं नाहीये, कारण सकाळच्या सत्रात आपण पाहिलं 92चं लक्ष होतं, 93चं लक्ष होतं, मग 77चं लक्ष होतं, आता 67चं लक्ष आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट आहे. एक कालखंड असा होता पावसाळी क्रिकेट म्हटलं तर पार्ले टिळक ही स्पर्धा सगळ्यांनाच आठवते. मग तो चिखलातलं क्रिकेट आता थोडंफार बदललंय. याही वेळेला उसळता बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे मार्गस्थ होतो. 1 रन तिकडे कंप्लीट केली जाईल. फिल्डर येत आहेत 2-2, परंतु नाही बॉल थांबवता आला आणि बघता बघता बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 5 धावा धावफलकावर होत आहेत. 6 धावा धावफलकावर होत आहेत. पूर्वीचं रबर बॉल क्रिकेट, आताचं रबर बॉल क्रिकेट खूप सारा फरक आहे. पूर्वी लाल रंगाचा बॉल असायचा, आता सफेद रंगाचा बॉल आलाय. पूर्वी फेकी बॉलिंग चालायची, आता प्लेन बॉलिंग आलेली आहे. पूर्वी चिखलाच्या खेळपट्ट्या असायच्या, म्हणजे चिखलातच खेळलं जायला लागायचं.
आता जो प्लॉट ज्यावर तुम्ही खेळताय तो सिमेंटचा आहे. हा बदल आहे, परंतु काळ बदललाय, क्रिकेट बदललाय. आता युट्यूब नावाचं माध्यम आलं आणि त्याच्यानंतर क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदललं. मोठमोठ्या स्पर्धा येऊ लागल्या. आपले स्थानिक खेळाडू त्यांच्यावर लाखोंच्या बोली देखील पाहायला मिळतात आपल्याला. आता 6 धावा धावफलकावर आहेत. राहुल चांदोरकर अग्रीपाड्याचा हा बॅटर बॅटिंगसाठी. ओ हो हो, पुन्हा एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. बिलाल, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात बिलालच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला आणि पंचांवर मात्र या अपिलाचा प्रभाव नाही पडलाय. चला, पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. प्रिवान बॉईज नायगाव आणि त्यांच्या विरुद्ध भांडूप स्ट्रायकर भांडूप, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. चला, भांडूप आलेले आहेत. नायगाव टीम कॅप्टन या. चांगला बॉल, पुन्हा एकदा थोडासा पुढे असणारा बॉल समोरच्या दिशेने ढकलला जातोय. लॉंग ऑनला ओमकार देसाई येत आहेत. एक रन तिकडेही मिळणार आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात बिलालने खर्च केल्या फक्त 7 धावा. वाह, काय बॉलिंग केली आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 60 करायच्या आहेत. हा सामना काही संपलेला नाहीये. आपण आहोत टिळकनगर मध्ये. ज्या टिळकनगर मधून खो खो पटू निघाले, ज्या ठिकाणावरून कबड्डी पटू निघाले, ज्या ठिकाणावरून आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहायला मिळाले. टिळकनगर हा मुंबईचा एक महत्वाचा विभाग आहे आणि विशेष म्हणजे टिळकनगर साठी एक मैदान आहे. म्हणजे राहुलभाई, मुंबईत मोजकी मैदानं जी एवढी मोठी आहेत आणि ती टिकवली गेलेली आहेत, म्हणून आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक. या मैदानात क्रिकेट खेळण्याची वेगळी मजा आहे. बऱ्याच ठिकाणी छोटीशी मैदानं असतात, परंतु असं म्हटलं जातं इकडे जो 6 मारतो त्याला प्लेअर म्हटलं जातं, कारण एवढा मोठा 6 खूप कमी ठिकाणी मुंबईत पाहायला मिळतो. आणि आज सगळ्या क्रिकेट रसिकांचे इकडे आपण स्वागत करत आहोत. कॅप्टन आलेले आहेत, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण या ओव्हर नंतर टॉस घेणार आहोत. युवा फिरकीपटू रोहित यादव बॉलिंगला आलेत. हो, पहिला बॉल टप्पा पडतोय, टर्न केला जातोय, यष्टीरक्षकांच्या ठिकाणी जातोय. पाठीमागे उल्हास मटकर आम्हाला आठवतात, संतोष साटीलकर आम्हाला आठवतात, त्याचबरोबर जर पाहिलं रमेश शर्मा आम्हाला आठवतात, त्याचबरोबर सतीश शेट्टी सारखा महान गोलंदाज या परिसराने दिला. चेतन चाचा मात्र सह्याद्रीसाठी खेळताना पाहायला मिळाले. आदतराव बंधू खेळताना पाहायला मिळाले. रमाकांत पवार यांच्यासारखे यष्टीरक्षक या परिसरामधून येताना पाहायला मिळाले. हो 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 हो, इकडे पायाचा वेध घेतला या चेंडूने. LBW च्या स्वरूपात आली आहे विकेट. चला, दोन्ही टीम आले टॉस साठी. आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं दोन्ही टीम. चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. राहुलभाई वाळंज यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून खूप चांगली कामगिरी पाहत आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने राहुलभाईंना आपण पुढे पाहत असतो आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. नायगाव विरुद्ध भांडूप असा सामना यानंतर होणार आहे. स्वयं गर्जे आणि राहुल चौधरी हे 2 कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राहुलभाई वाळंज यांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 ओव्हरची मॅच आहे. प्रज्ञेश लाड आलेत. राहुलभाई वाळंज यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. डिसिजन जागेवरच सांगायचं आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रिवान बॉईज नायगाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. भांडूप आपण बॅटिंगसाठी सज्ज राहायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. काही चौकार षटकार आता मारावे लागणार आहेत. प्रज्ञेश लाड येत आहेत बॅटिंगसाठी. ओ हो हो हो, बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर्सला स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आहे, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या परिसरातील खेळाडू ज्यांनी क्रिकेट समृद्ध केलं असे खूप सारे खेळाडू या परिसरामधून त्यानंतरच्या कालखंडामध्ये मग सॅम्युअल असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर सुमित गराळे असेल, मंगेश असतील, रोहित हिरे असतील, असे खूप खेळाडू पाहिले आम्ही या परिसरामधून. कुशल कुंदर आहेत, ओमकार आहेत, असे खूप सारे खेळाडू या परिसरातून त्यानंतरच्या कालखंडात देखील येताना पाहायला मिळाले. रबी कटोच मात्र आजही क्रिकेट खेळत आहेत आणि इकडे पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राकेश बिराकोर त्याचबरोबरीने कुशल, महेश जोशी या सगळ्यांचा आभारी असेल. सॅम्युअल ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे. बायच्या स्वरूपातील धाव मिळते.
धावसंख्या पुढे जाते. अजूनही सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. 21 बॉल मध्ये अजूनही करायचे 59. रमेश कामी स्ट्राईकवर, लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू. पाहूया त्यांच्या बॅटमधून षटकार येतील का, कारण तेवढा चांगला फिरकीपटू आहे. रोहित यादव जोगेश्वरीचा हा असणारा गोलंदाज बॉलला हातात भर टर्न करण्याची क्षमता ठेवतात. हो 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 हो, स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने. जो खेळाडू कव्हर्सलाही षटकार मारण्याची क्षमता ठेवतात. वा रमेश कामी, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि या षटकारानेशी धावसंख्या पुढे गेलेली आहे. 16 धावा धावफलकावर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि हा रबर बॉल आहे, याला तेवढी ताकदीची आवश्यकता नसते. टायमिंग जरी झालं तर हा बॉल थोडासा लांब जातो. पावसाळ्यात प्रामुख्याने आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात हे रबर बॉलचं क्रिकेट चालतं, कारण मुंबईत पाऊस जास्त पडतो. त्याचबरोबरीने चिखलात सुद्धा क्रिकेट खेळता यावं याकरता हा रबराचा बॉल असतो. ओ हो हो, वळवलाय आता, वळवलाय. याला म्हणतात क्रिकेट. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सह्याद्रीचे कर्णधार म्हणून ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, मंगेश आदरराव सरांचं देखील आगमन होत आहे. या मॅचचा आनंद ते सगळे घेत आहेत. दुसरी ओव्हर मार्गस्थ असता 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 16. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 3 ओव्हर मध्ये 51 पाहिजेत. येणारे 18 चेंडू आणि 51 ची आवश्यकता. प्रज्ञेश लाड आणि रमेश कामी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. षटकार चौकार आले तर मजा येते क्रिकेटच्या खेळामध्ये. अमन मणियार यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी अंधेरीचे गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगाव परिसरातील एक धडाकेबाज बॅटर मुंबई पोलीस दलात देखील असणारे प्रज्ञेश लाड यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. अठरा चेंडू आणि 51 ची आवश्यकता. काही चौकार काही षटकार जर आले तर ही मॅच बॅटिंग टीम सुद्धा बनू शकते. आर के मुलुंड आणि त्याचबरोबर ओमकार गिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. हो, पहिला बॉल चुकीच्या पद्धतीने आला आणि त्याच्यामुळे नो बॉल घोषित केला जातोय. अमन मणियार बॉलिंगला आले. या 2 रन मिळणार आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे. 18 बॉल मध्ये 49 पाहिजेत आणि यानंतर फ्री हिट असेल त्याचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो पाहायचंय. अमन मणियार धर्मवीर चषकात बेस्ट बॉलर हा पुरस्कार सुद्धा मिळवला होता. या अंधेरीच्या गोलंदाजाने कमबॅक करावं लागेल. मोठ्या मैदानात क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. प्रवीण नायर आणि सूरज भंडारी आजही आठवतात, जे सिंगल डबल खूप चांगल्या पद्धतीने घ्यायचे. हो हो हो, हाई बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. रन घेतली जाते. एक दुसरीचाही कॉल दिला जातोय. रमेश कामी निघाले आणि जोपर्यंत थ्रो येईल 2 रन कंप्लीट. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. वाईट बॉल प्लस 2 धावा म्हणजे एकही अधिकृत बॉल टाकला गेलेला नाही आणि रन आलेले आहेत. कुणकाई, शितलाई, विटावा, भांडूप स्ट्रायकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर तेजस कारकर आणि आशिष अमीन यांचा. परंतु चालू असणारा सामना अमितभाई गुप्ता अँड कंपनी, आयनॉक्स वॉरियर चेंबूर. रमेश कामी, हो हो हो, थोडासा कट झालाय. चांगल्या टप्प्यावर टाकलाय यावेळेला बॉल. एक बॉल तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे. हे चिखलातलं क्रिकेट आहे, पाण्यातलं क्रिकेट आहे, डबक्यातलं क्रिकेट आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार आहे, परंतु मॅचला मजा येणार आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल. पाहूया किती लांबवर जातोय. रमेश थापाच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. सिक्सर. 6. मॅच मध्ये मजा येणार आहे. दोन्ही बाजूने गेली मॅच तर मजा येते. आणि आपण मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहोत. दिवसा क्रिकेट पाहायला मजा येते, रात्री क्रिकेट पाहायला मजा येते, टेनिस क्रिकेट पाहायला मजा येते, रबर बॉल क्रिकेट पाहायला मजा येते, लेदर बॉलचं क्रिकेट पाहायलाही मजा येते आणि स्टेडियम मध्ये सुद्धा मजा येते आणि आपल्या अशा लोकल मैदानामध्ये सुद्धा मजाच येते. आज टेनिस क्रिकेट .in वर जुडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू.
आणि धावसंख्या आता झाली आहे 27. 16 बॉल मध्ये 40 करायच्या आहेत. रमेश एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रदेश आहे. ही जोडी मैदानात आहे. आयनॉक्स वॉरियर सुद्धा एक चांगली टीम आहे. चांगला परफॉर्मन्स या हंगामात त्यांचा राहिलाय. धर्मवीर चषक विशेषतः गाजवला या टीमने. ओमकार देसाई आणि वेदांत देसाई ही पितापुत्राची जोडी सुद्धा मैदानात खेळते. यानंतर सुद्धा चांगल्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार नाना सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. रवी लिंगाला यानंतर खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज दर्जेदार टीम टिळकनगर मध्ये दाखल झालेले आहेत. टिळकनगरची सुद्धा एक बात आहे. टिळकनगर रेल्वे स्टेशन असू देत किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी टिळकनगर टर्मिनल वरून देखील तुम्हाला जाण्यासाठी टिळकनगरला यावं लागतं. असं हे टिळकनगर मराठमोळं उपनगर सातत्याने चर्चेत देखील पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटची क्रेज काहीतरी वेगळी आहे. आज नाही तर कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये आणि आजही जुने जाणते प्रेक्षक खेळाडू हे सुद्धा आलेले आहेत. म्हणजे हनुमान सारखा अंडरआर्म क्रिकेट मधील सुद्धा गण यांचा संघ या परिसरामधून आला. प्लेबॉय सारखा संघ आपण इकडनं पाहिला. सह्याद्री सारखा संघ या परिसरामधून पाहिला. आणि त्यानंतर श्रेया हो यस या ठिकाणी प्रीतम परब सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. यानंतर सुप्रीमो ट्रॉफी सगळ्याच्या सगळ्या पर्व खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 29 धावा धावफलकावर. 15 बॉल मध्ये 38 करायच्यात. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमधील मॅच टिळकनगर मध्ये. ओ या ओव्हर मध्ये अवांतरच्या स्वरूपातील रन मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. पंधरा बॉल 37. पहिले 15 बॉल झाले, 30 रन झालेत. 15 बॉल मध्ये 37 पाहिजेत. जो चांगला खेळणार तो जिंकणार. क्रिकेटचा खेळ आहे आणि विशेष म्हणजे मुंबईकरांना क्रिकेट खूप आवडतं आणि म्हणूनच मुंबईचं जगाच्या क्रिकेटवर राज्य राहिलंय. सर्वाधिक वेळा रणजी करंडक आपणच जिंकलाय. त्याचबरोबरने रथी महारथी जगाच्या क्रिकेटला मुंबईनेच दिलेत. समोर उडवलाय बॉल. रमेश कामी थापाच्या बॅट मधून सिक्सर. बॉल सीमा रेषा पार. षटकार. रमेश कामी म्हणजेच थापा JSW साठी लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा खेळतात. बॅटिंग साठी पाहायला मिळतात आणि बऱ्यापैकी हे जे क्रिकेट आहे हे टायमिंगचं क्रिकेट आहे. आता खेळ हळूहळू बदलायला लागलाय. मॅच मधील उत्कंठा वाढायला लागली आहे. मॅचची मजा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत या ताऱ्या सिताऱ्यांना पाहण्यासाठी. जे खेळाडू भारताच्या बाहेर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात आज टिळकनगर मध्ये दाखल झालेत. गेल्या काही वर्षात आपलं टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं बदललं. मग रबर बॉल क्रिकेटचा इतिहास आज हा थोडासा लांबून खेचला. स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालेला आहे. तिकडे आहेत फिल्डर. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलाय. 13 बॉल आणि 30 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच बनली आहे त्याचं कारण आहे रमेश कामीने केलेली बॅटिंग. मग पार्ले टिळक सारखी स्पर्धा आठवते. उमेश मांजरेकर यांना 1988 साली मिळालेली 4 व्हीलर कार आठवते आणि ती संघ आठवतात. मग टिळक चौक म्हणा, मॅचलेस म्हणा, राहुल म्हणा, नर्मदा अर्जुन म्हणा, शशी ब्राईट म्हणा. त्याचबरोबरीने अगदी सह्याद्री सारखा संघ, प्लेबॉय सारखा संघ या परिसरामधून आले आणि अलीकडच्या कालावधीमध्ये देखील मात्र हे टेनिस बॉल लोकल बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
चला मॅच सुरू करायची, मॅच सुरू करायची आहे, मॅच सुरू करायची आहे. चला अगदी चांगला सामना चाललाय. चला मॅच सुरू होते. चला मॅच सुरू करायची, मॅच सुरू करायची आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता इकडे पाहायला मिळते. 13 बॉल 30. रमेश कामी एका बाजूने खूप चांगली कामगिरी करतायत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सर राजेश सर चला मॅच चालू करा. अजूनही जर 13 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग साठी अमन मणियार. एका बाजूला रमेश कामी, एका बाजूला प्रज्ञेश लाड, ही जोडी मैदानात पाहायला मिळते. सामना चांगला चाललाय, दर्जेदार मॅच. दोन्ही टीमला हार मंजूर नाहीये आणि असाच एक चुरशीचा सामना रंगतोय खरा, परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रज्ञेश लाड, वेगवान फटका खेळला जातोय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारला गेला हा चेंडू. एक धाव तिकडे घेतली जाते, फिल्डर येतात, दुसऱ्या साडीचा कॉल दिलाय आणि दुसरी रन देखील तिकडे कंप्लीट होते. धाव संख्या 2 ने पुढे गेलेली आहे. धाव संख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ते 39 वर. 12 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. एक चांगला सामना चाललाय. पहिल्या 3 ओव्हरला 39 झालेले आहे. आर के मुलुंड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. ओमकार गिरगाव त्यांच्या विरोधात आयनॉक्स वॉरियर चेंबूर यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. रोहित यादव युवा फिरकीपटू पुन्हा एकदा त्यांच्याच हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच अगदी चुरशीची. एका बाजूला आर के मुलुंड, ओमकार गिरगाव, दुसऱ्या बाजूला आयनॉक्स वॉरियर कांधारी. 12 बॉल 28. ओ हा बॉल समोरून फिरवलाय, अक्रॉस खेळायला गेले, बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय, डॉट बॉल आलाय. या गोलंदाजाने मागे सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. एक युवा फिरकीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. 11-28. रिवर्स, यावेळेला रिवर्स खेळले. एक धाव तर तिकडे घेतली जाईल. फिल्डर येत आहेत बऱ्याचशा लांबवरून. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. 10 मध्ये 27 पाहिजेत. शेवटचे 10 चेंडू आणि 27 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा रोहित इकडे पाहायला मिळतात आपल्याला. काही चांगले बॉल येतील का? जर का काही मोठे फटके आले तर बॅटिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. चांगले बॉल आले तर बॉलिंग टीम मॅच मध्ये येणार आहे. सामना चांगला रंगलाय टिळक नगर नगरीमध्ये.
मुंबईतील महत्वाचं उपनगर सह्याद्री मैदान आज मात्र प्रेक्षकांची गर्दी सुद्धा झाली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल वळवलाय आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. वाह, चांगला टर्न पाहायला मिळालाय. रमेश कामी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत, परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 3 बॉलवर फक्त 1 रन दिले रोहित यादव यांनी. हो, या बॉलला फ्लाईट दिली. काही बॉल मोठा टर्न करतायत, काही छोटा टर्न करतायत, गती कमी करतायत, गती जास्त करतायत आणि त्याच्यामुळे अगदी अंडर 19 कॅटेगरीमध्ये ISPL सारखी स्पर्धा सुद्धा हा गोलंदाज खेळलाय जोगेश्वरीचा. चांगली गोलंदाजी करतायत. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 27 पाहिजेत. त्यावेळेला फटका चांगला बॅकफुटला गेले, सुंदर फटका खेळलाय, दूरवर आहेत फिल्डर. 1 रन घेतली, दुसरीचाही प्रयत्न, तिसरीचा कॉल दिला जातोय का पाहायचंय. 2 रन तर तिकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही पाहिजे 7 बॉल मध्ये 25. या मॅचच्या दृष्टीने हा बॉल महत्वाचा आहे. जर का या बॉलवर मोठा फटका आला, मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते बॅटिंग करणारी टीम. परंतु रोहित यादवने खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. बॉलला चांगलं टर्न केलंय, चांगल्या टप्प्यावरून टर्न केलंय. कारण अलीकडे फ्लाईट देण्याचं धाडस खूप कमी गोलंदाज दाखवतात. सुनील इंदुलकर, संदीप दळवी या सगळ्या गोलंदाजांनी देखील एक कालखंड गाजवला. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. काय ओव्हर टाकली आहे, गेम चेंजर. या ओव्हर मध्ये रोहित यादवने फक्त 3 रन दिल्या. अजूनही 6 बॉल मध्ये 25 पाहिजेत. रमेश कामी ज्यांनी या डावात खूप चांगली कामगिरी केली आहे त्यांनाच आपण पाहतोय बॅटिंग साठी. 6 बॉल मध्ये 25 होतील का? या मैदानात अशक्य नाहीये, मैदान मोठं आहे. अनुराग पांडे आलेले आहेत, दैसर परिसरातील गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी आलेत. 6 बॉल मध्ये 25, परंतु रमेश कामी एका बाजूला चांगली कामगिरी केली आहे त्यांनी. पहिला बॉल खराब होता, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. 1 रन तर घेतली गेलेली आहे. दुसरीचा कॉल आणि त्या प्रयत्नामध्ये बॉल जातोय सीमारेषा पार. नो बॉल आणि जोडीला चौकार. म्हणजे हा पंजा आलाय आणि 6च्या 6 बॉल बाकी आहेत. आता 20 पाहिजेत, 6 बॉल मध्ये 20 पाहिजेत. एक चांगली मॅच पाहायला मिळते. 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता. रमेश कामी एका बाजूने चांगली कामगिरी करतायत. अनुराग रमेश साठी ऑप्टमच्या बाहेर वाईट बॉल. 6 बॉल आणि 19 ची आवश्यकता. मॅच चांगली आहे, दोन्ही बाजूने चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात ओमकार देसाई यांनी 28 धावा केल्या, वेदांत देसाई यांनी केल्या 19. त्याच्या जोरावर ही धावसंख्या उभी राहिली. दुसऱ्या डावात रमेश कामी खूप चांगली कामगिरी करतायत. 2-3 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. ओहो हो हो, अखूट टप्प्याचा बॉल होता, टायमिंग नाही पाहायला मिळालंय. 1 रन मात्र तिकडे घेतली जाईल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? आणि इकडे कॉल दुसरीचा दिला, परंतु बॅकअप नव्हतं. 2 रन कंप्लीट. आणखी एखादी रन येईल का, की आणखी एखादी रन येईल याची उत्कंठा आहे. आणि आता ओ चला सरपंच निर्णय कळवा आणि चला आपण मॅचला सुरुवात करूयात. तीन रन तर आले. चौथीला खेळाडू बाद होताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही सामना चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल बाकी आहेत.
आणि 16 पाहिजेत, 5-16. सामना चांगला चाललाय. 5 बॉल मध्ये 16 पाहिजे. हाय व्होल्टेज मॅच आपण सध्या पाहतोय. रमेश कामी एका बाजूला आहेत, अनुराग पांडे यांना आपण बॉलिंग साठी पाहतोय. राहुल सावंत येत आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. रमेश कामी मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. मॅरेथॉन सामना. अनुराग पांडे बॉलिंगला. लोअर फुल टॉस बॉल बॅटच्या टोकाला लागला आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. काय मॅच चालली आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. या षटकाराने पुन्हा मॅचचं गणित बदललंय आणि आता 4 बॉल मध्ये 10. अनुराग चांगले बॉलर आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. नवे नवे तर ते त्यांना करावंच लागणार आहे. 4 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता अजूनही आहे. ची आवश्यकता आहे. 4 बॉल 10. मॅच कुठे होती, मॅच आली आहे कुठे. 6 बॉल आणि 25 ची मॅच. 4 बॉल आणि आता 10 चा सामना आलेला आहे. अनुरागला कमबॅक करावं लागणार आहे. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी आताही जुडले गेलेले आहेत. त्याचं कारण आहे चांगल्या मॅचेस चाललेल्या आहेत. सगळे नामवंत खेळाडू इकडे दाखल झालेले आहेत. सेतू पिल्लई साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत. एक चांगला सामना आपण पाहतोय. अनुराग पांडे, परंतु समोर रमेश कामी, रमेश थापा 32 धावांवर तेही बॅटिंग करतायत. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये बॉलिंग टीमलाही आयनॉक्स वॉरियरला देखील घेऊन येऊ शकते आणि ते करावं देखील लागणार आहे, कारण सामना चांगला होतोय. हो, तेच पाहायला मिळालंय. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आलाय डॉट बॉल. हा सामना कधी मुलुंडला चाललाय, कधी चेंबूरला चाललाय आणि तुम्हा आम्हाला मात्र आनंद देतोय. 3 बॉल मध्ये आता 10 करायचे. वाह, जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. रमेश एका बाजूला, अनुराग एका बाजूला. टप्प्याचा बॉल पाठीमागे जाईल. रमेश चांगले खेळले, परंतु मोक्याच्या क्षणी आउट होत आहेत. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता 2 बॉल मध्ये पाहिजे 10. 4-10 असताना आले लगातारचे 2 डॉट बॉल आणि मॅचचं बदललं गणित. अनुराग पांडेने कमबॅक केलंय. रमेशने चांगली कामगिरी केली. आपल्या टीम साठी 4 षटकार खेचले. 15 बॉल मध्ये 32 रमेशने सुद्धा केले आणि आता मात्र 2 बॉल 10. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत आणि 10 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि 10 ची आवश्यकता अजूनही आहे. चिराग आलेले आहेत बॅटिंग साठी. जर का इकडे षटकार चौकार आला, मॅच मध्ये मजा येईल. एखादा मोठा फटका या ठिकाणी येईल का. चिराग सुद्धा लांबच लांबवरचे फटके मारण्यासाठी ओळखले जातात आणि जर का इकडे एखादा षटकार चौकार आला, मजा येईल.
2 बॉल आणि 10ची आवश्यकता. चिरागला मोठमोठे स्ट्रोक खेळताना आपण पाहिलंय. आता पुन्हा एकदा तेच करायचंय. एखादा मोठा फटका येईल का? ओहो हो, अनुराग पांडेचं कमबॅक पाहायला मिळालं. अगदी 4-10 पर्यंत आलेली मॅच आता मात्र 1 बॉल 10 वर आली आहे. लगातारचे 3 डॉट बॉल आलेत. सामना चांगला पाहायला मिळाला आणि आता आयनॉक्स वॉरियर चेंबूर विजयाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. आणि दर्जेदार कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि हा सामना आयनॉक्स वॉरियर चेंबूरने जिंकला. विजयी संघाचं अभिनंदन. आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आर के मुलुंड आणि ओमकार गिरगाव आपणही चांगले खेळलात. आपलंही विशेष कौतुक इकडे करावं लागेल.